कसं होणार आमचं. पण हिंदुस्थानातले लोक अत्यंत सहनशील आहेत आणि त्या सहनशीलतेमुळेच असली राज्यव्यवस्था चालू आहे. तेव्हा त्यांचं पॉलिटिक्स फार चांगलं आहे, विशेषतः इंग्लंडचं पॉलिटिक्स फार छान आहे. असल्या तऱ्हेचे प्रकार तुम्हाला मुळीच ऐकायला मिळत नाही. तसंच अमेरिकेत सुद्धा एका माणसाने एका बाईला, म्हणजे चांगली नव्हती ती, बोलावून त्याच्याशी काही वार्तालाप केला असं काय, त्याला लगेच सांगितलं तू रिझाईन कर, तू राहू शकत नाही. ज्या देशामध्ये ह्या गोष्टी सगळ्या मान्य असतात तिथे सुद्धा राजकारणी लोकांना एक तऱ्हेचं नैतिकतेने राहावंच लागतं. पैसे खाणारे लोक तर तिथे मुळीच चालू शकत नाही. तेव्हा त्यांचं जे शिकायचं आहे ते त्यांच्या राजकारणाचं आणि राजकीयतेचं आपण शिकलं पाहिजे. तसंच आपलं इकॉनॉमिक्स म्हणजे अगदी गडबड आहे पैशाच्या बाबतीत. पैशाचा व्यवहार चोखपणाने का करायचा ते त्यांच्यापासून शिकलं पाहिजे. एकाही पैशाची अफरातफर झालेली चालत नाही. कितीही तो मनुष्य मोठ्या हुद्द्यावर असे नाका किंवा त्याचे कितीही मोठं नाव असे नाका, तो प्राईम मिनिस्टर असो अथवा चेअरमन असो, जर त्याच्यामध्ये एकही असा गुण सापडला तर लगेच त्याला राजीनामा द्यावा लागतो. तर राजकारणामध्ये खरोखर म्हणजे सहयोग घुसायला पाहिजे असं आता मला वाटायला लागलं. त्याशिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही. असलं राजकारण जगात कुठे आहे असं मी पाहिलं नाही अजून. भयंकर स्थिती आहे. सगळे लोक हवाल दिले, आता काय होणार. मी तिथे पाय ठेवताच माझ्या लक्षात आलं की हे तर म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा असं झालंय पुण्यपट्टणमचं. तिसरं म्हणजे आपली पैशाची जी बाब आहे त्याबद्दल आपल्याला काही विचार करायला पाहिजे. अजून आपले अर्थव्यवस्थापक हे मला वाटतं 1900च्या आधीच्या शताब्दीतच वावरत आहेत. कुठल्या कुठे जग जाऊन पोहोचलेले आहे, ह्यांची डोकी कुठल्या कुठे